नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. अमरावतीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून शेतकरी ॲग्रिकल्चर प्रोड्युसर कंपनी व शेतकरी बचत गटांच्या वतीने भव्य तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भंडारा, नागपूर येथील धान उत्पादक तसेच बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. या भागामध्ये पिकणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण तांदूळाच्या जाती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. पण अमरावतीला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि गिराईक पण भरपूर आहे. आम्ही आमच्या गटामार्फत म्हणजे आमचे सूरगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, तिच्या अंतर्गत 3 गट इथं आलेलो आहोत. 3 गटांना माल घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला वाजवी विषयात कमी भावामध्ये आम्ही हा तांदूळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. अमरावती येथील रहिवाशांनी या तांदूळ महोत्सवामध्ये भेट घेत तांदूळाची खरेदी केली. असा शेतकरी ते ग्राहक महोत्सव दरवर्षी व्हावा व याचा लाभ थेट शेतकऱ्यांना होण्यास मदत होईल असा आशावाद ग्राहकांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील जड पिंपळगावच्या शेत शिवारात वन्यप्राणी व रानडुकरांचा सुडसुडाट होता. त्यामुळे जड पिंपळगावचे शेतकरी रमेश भालेराव यांनी आपल्या शेतात जाळे लावले होते. त्या जाळ्यात बिबट्या अडकला होता. याची माहिती गावकऱ्यांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली, परंतु वनविभागाचे अधिकारी वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. अंदाजे वय त्याचं 3 ते 4 वर्षाचा असेल. तो आज शेतकऱ्यांनी रानडुकरासाठी म्हणा किंवा शेतामध्ये अन्य प्राणी येऊ नये म्हणून जे जाळे लावल्या होत्या, त्या जाळीमध्ये तो बिबट्या अलगद त्या ठिकाणी सापडला गेला आणि त्यांनी ज्या डरकाळ्या फोडल्या त्याच्यामुळे ते मंडळी तिथे त्या ठिकाणी झाली. सगळीकडे घबराटीचं वातावरण झालं आणि तेथील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीनं एक जाळं होतं त्याच्यावरती दुसरं जाळं टाकून तो बिबट्या त्या ठिकाणी पकडला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी 5 तास लागले. त्यामुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा सांगण्यात येत आहे. गजानन काडुसे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव पासून 15 किमी अंतरावर असलेल्या ग्राम राजगड परिसरात 31 जानेवारीला रात्री पुरवठा विभागाने मेहकरला गोपनीय माहिती मिळाली असता विनोद सूर्यभान राठोड यांच्या शेतात सोयाबीनच्या कुटाराखाली बेवारस स्थितीत 166 तांदूळाचे कट्टे सापडले. यावर पुरवठा विभाग यांनी रात्री 12:30च्या दरम्यान आकस्मिकपणे जाऊन पंचनामा करून तांदूळ हस्तगत केला. पंचनामा केला, बयान तयार केले आणि त्याच्यानुसार मला 12:30 अंदाजे 11:30 ते 4 वाजेपर्यंत मी तिथे कारवाई केली आणि आज सकाळी पुन्हा डोणगाव इथे येऊन पोलीस स्टेशनला मी तशी नोंद दिलेली आहे गुन्हा दाखल करण्याबद्दल. आणि तो सदर माल होता तो बेवारस होता आणि त्याची चौकशी सुरू आहे. अंदाजे 80 क्विंटल तांदूळ आढळून आला. या तांदूळाची पाहणी केली असता या तांदूळ बद्दल कोणालाच काहीच माहिती नसल्याचे आढळले. तर पुरवठा निरीक्षकांनी हा माल ताब्यात घेऊन शासकीय गोडाऊन डोणगाव येथे जमा केला असून पुढील तपास सुरू आहे. देवीदास खनपडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, मेहकर. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.